नमस्कार. आपण अभ्यासत आहोत मराठी व्याकरण. आपला आजचा घटक आहे भविष्यकाळ व त्याचे प्रकार. चला तर पाहूया भविष्यकाळ. भविष्यकाळावरील काही उदाहरणे अभ्यासूया. पहिले उदाहरण पहा. गणेश पेरू खाईल. पुढील उदाहरण पहा. मी अभ्यास करील. पुढील उदाहरण पहा. सोरा पाणी पिईल. वरील तीनही उदाहरणामध्ये क्रियापदे कोणती आहेत? जी शब्द क्रिया तसेच काळ दर्शवतात त्यांना क्रियापदे म्हणतात. मग वरील तीन उदाहरणामध्ये क्रियापदे कोणती आहेत? अगदी बरोबर, खाईल, करील, पिईल ही पिवळ्या रंगातील क्रियापदे आहेत. अगदी बरोबर. पहिलं उदाहरण पहा. गणेश पेरू खाईल. या उदाहरणामध्ये कोणतं क्रियापद आहे? खाईल. खाईल या क्रियापदावरून आपणास काय बोध होतो? अगदी बरोबर. खाईल या क्रियापदावरून आपणास असा बोध होतो की खाण्याची क्रिया ही भविष्यकाळात घडणार आहे, म्हणजेच तो भविष्यकाळ असतो. भविष्यकाळाची व्याख्या पहा. जेव्हा क्रियापदाच्या रूपावरून क्रिया पुढे घडेल असा बोध होतो तेव्हा त्याला भविष्यकाळ असे म्हणतात. भविष्यकाळाची व्याख्या पुन्हा एकदा पहा. जेव्हा क्रियापदाच्या रूपावरून क्रिया पुढे घडेल असा बोध होतो तेव्हा त्याला काय म्हणतात? भविष्यकाळ असे म्हणतात. भविष्यकाळाचे प्रकार अभ्यासूया. भविष्यकाळाचे 4 प्रकार आहेत. पहिला प्रकार साधा भविष्यकाळ, दुसरा अपूर्ण तथा चालू भविष्यकाळ, तिसरा प्रकार पूर्ण भविष्यकाळ आणि चौथा प्रकार रीती अथवा चालू पूर्ण भविष्यकाळ. भविष्यकाळाचा पहिला प्रकार अभ्यासूया. साधा भविष्यकाळ. यावरील उदाहरणे पहा. पहिलं उदाहरण पहा. तो पाणी पिईल. पुढील उदाहरण पहा. ती गाणे गाईल. पुढील उदाहरण पहा. सोरा खो खो खेळेल. वरील तीनही उदाहरणामध्ये क्रियापदे कोणती आहेत? अगदी बरोबर. पिईल, गाईल, खेळेल ही पिवळ्या रंगातील क्रियापद आहेत. आता पहिलं उदाहरण पहा. तो पाणी पिईल. पिईल या शब्दावरून, या क्रियापदावरून आपणास काय बोध होतो? अगदी बरोबर की ती पिण्याची जी क्रिया आहे तो कधी करणार आहे? भविष्यात करणार आहे. म्हणजे जर एखाद्या क्रियापदावरून एखादी क्रिया भविष्यात होणार आहे असा जर बोध होत असेल तर तो काळ कुठला असतो? साधा भविष्यकाळ. पिईल, गाईल, खेळेल ही क्रियापदे आपणास भविष्यात क्रिया घडणार आहे असे दर्शवतात, म्हणून ती साध्या भविष्यकाळाची उदाहरणे आहेत. साध्या भविष्यकाळाची व्याख्या पहा. एखादी क्रिया ही भविष्यकाळात घडणार आहे असा बोध होत असेल तर तो साधा भविष्यकाळ असतो. क्रियापदाच्या रूपावरून एखादी क्रिया पुढे घडणार आहे, भविष्यात घडणार आहे असा बोध होत असेल तर तो साधा भविष्यकाळ असतो. व्याख्या पुन्हा एकदा पहा. एखादी क्रिया ही पुढे घडणार आहे, भविष्यात घडणार आहे असा आपणास बोध होतो तेव्हा तो काळ कुठला असतो? साधा भविष्यकाळ असतो. यानंतर आपण भविष्यकाळाचा दुसरा प्रकार अभ्यासणार आहोत. अपूर्ण अथवा चालू भविष्यकाळ. याची काही उदाहरणे अभ्यासूया. पहिलं उदाहरण पहा. तो पाणी पित असेल. ती गाणे गात असेल. सोरा खो खो खेळत असेल. या तीनही उदाहरणामध्ये क्रियापद कोणती आहेत? अगदी बरोबर. पिवळ्या रंगातील पित असेल, गात असेल, खेळत असेल ही क्रियापद आहे. या क्रियापदाच्या रूपावरून भविष्यात क्रिया चालू असेल असा बोध होतो. पित असेल, भविष्यकाळात पिण्याची क्रिया चालू असेल असा बोध होतो, म्हणून तो अपूर्ण अथवा चालू भविष्यकाळ आहे. याची व्याख्या पाहूया. एखादी क्रिया ही भविष्यकाळात चालू असेल तेव्हा त्यास अपूर्ण अथवा चालू भविष्यकाळ असे म्हणतात. एखादी क्रिया ही भविष्यकाळात चालू असेल तर त्या अवस्थेला काय म्हणतात? अपूर्ण किंवा चालू भविष्यकाळ असे म्हणतात. व्याख्या पुन्हा एकदा पहा. एखादी क्रिया ही भविष्यकाळात चालू असेल तेव्हा त्या क्रियेच्या अवस्थेला अपूर्ण अथवा चालू भविष्यकाळ असे म्हणतात. भविष्यकाळात ती क्रिया चालू असेल असा बोध होतो. भविष्यकाळाचा तिसरा प्रकार अभ्यासूया. पूर्ण भविष्यकाळ. यावरील उदाहरणे अभ्यासूया. तो पाणी पिला असेल. पुढील उदाहरण पहा.
तिने गाणे गायले असेल, पुढील उदाहरण पहा, सोरा खो खो खेळली असेल. वरील तीनही उदाहरणामध्ये क्रियापद कोणती आहेत? अगदी बरोबर. पिला असेल, गायले असेल, खेळली असेल ही पिवळ्या रंगातील क्रियापदे आहेत. अगदी बरोबर. आता या क्रियापदाच्या रूपावरून आपणास काय बोध होतो? अगदी बरोबर की भविष्यात ही क्रिया पूर्ण झालेली असेल. पहिलं उदाहरण, तो पाणी पिला असेल, यावरून काय बोध होतो? पाणी पिण्याची क्रिया पूर्ण झालेली असेल असा बोध होतो. याचप्रमाणे गायले असेल, खेळली असेल ही क्रिया भविष्यकाळात पूर्ण झालेली असेल असा बोध होतो. म्हणून ही पूर्ण भविष्यकाळाची उदाहरणे आहेत. पूर्ण भविष्यकाळाची व्याख्या पहा. एखादी क्रिया ही भविष्यकाळात पूर्ण झालेली असल्याचे दर्शविले जाते तेव्हा तो काळ पूर्ण भविष्यकाळ असतो. पूर्ण भविष्यकाळाची व्याख्या पुन्हा एकदा पाहूया. एखादी क्रिया ही भविष्यकाळात पूर्ण असल्याचे दर्शविते तेव्हा त्या क्रियेच्या अवस्थेला पूर्ण भविष्यकाळ असे म्हणतात. भविष्यकाळामध्ये एखादी क्रिया पूर्ण झाली असल्याचे आपल्यास क्रियापदावरून कळते तेव्हा तो पूर्ण भविष्यकाळ असतो. भविष्यकाळाचा चौथा प्रकार अभ्यासूया, रीती अथवा चालू पूर्ण भविष्यकाळ. यावरील उदाहरणे अभ्यासूया. तो पाणी पीत जाईल. पुढील उदाहरण पहा. ती गाणे गात जाईल. पुढील उदाहरण पहा. सोरा खो खो खेळत जाईल. अगदी बरोबर. वरील तीनही उदाहरणामध्ये क्रियापद कोणती आहेत? अगदी बरोबर. पिवळ्या रंगातील पीत जाईल, गात जाईल, खेळत जाईल ही क्रियापद आहेत. या क्रियापदाच्या रूपावरून आपणास काय बोध होतो? अगदी बरोबर. क्रियापदाच्या रूपावरून ह्या क्रिया भविष्यात नेहमी घडणाऱ्या आहेत असा आपणास बोध होतो. पीत जाईल, गात जाईल, खेळत जाईल म्हणजे भविष्यात ह्या क्रिया नेहमी घडेल असा बोध होतो. म्हणून ती रीती अथवा चालू पूर्ण भविष्यकाळाची उदाहरणं आहेत. याची व्याख्या पहा. एखादी क्रिया ही भविष्यात नेहमी घडणारी असेल तेव्हा त्या क्रियेच्या अवस्थेला रीती अथवा चालू पूर्ण भविष्यकाळ असे म्हणतात. भविष्यकाळात नेहमी घडणारी क्रिया असेल तर तिला काय म्हणतात? रीती अथवा चालू पूर्ण भविष्यकाळ. व्याख्या पुन्हा पहा. एखादी क्रिया ही भविष्यकाळात नेहमी घडणारी असेल तेव्हा त्या क्रियेच्या अवस्थेला रीती अथवा चालू पूर्ण भविष्यकाळ असे म्हणतात. एखादी क्रिया भविष्यकाळात नेहमी घडणार असल्याचे आपणास त्या क्रियापदावरून कळते तेव्हा तो रीती अथवा चालू पूर्ण भविष्यकाळ असतो. थँक्यू.